Okay, students, today we are going to see the information about the functional group. आज आपण फंक्शनल ग्रुपबद्दल माहिती घेणार आहोत. त्यामध्ये काही वैशिष्ट्ये आहेत, ते आपल्याला वैशिष्ट्ये पाहिजेत. फंक्शनल ग्रुप तर तुम्हाला माहिती आहेत, पण ती नेमकी त्याचे कॅरेक्टरिस्टिक किंवा वैशिष्ट्ये कोणती ती वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपची ते आपण पाहणार आहोत. ते आपण दोन प्रकारे पाहणार आहोत. तर प्रथम आपण त्याला डिवाइड करू. काही फंक्शनल ग्रुपला आपण टाइप 1 मध्ये डिवाइड करू. काही फंक्शनल ग्रुपला आपण डिवाइड करू टाइप 1 मध्ये. ओके, आणि काही फंक्शनल ग्रुपला आपण डिवाइड करू टाइप 2 मध्ये. आता टाइप 1 मध्ये म्हणजे नेमकं काय किंवा त्यामध्ये कोणते फंक्शनल ग्रुप आहेत हे आपण पाहणारच. पण त्यापूर्वी फंक्शनल ग्रुप ही टर्म जे आहे पहा, फंक्शनल ग्रुप जी टर्म आहे मीन्स इट इज ग्रुप ऑफ ॲटम which play an important role in chemical reaction and it gives the characteristic properties to the compound. म्हणजे फंक्शनल ग्रुप हा केमिकल रिॲक्शनमध्ये एक महत्त्वाचा रोल प्ले करतो आणि त्याच्यामुळे कंपाऊंडला एक कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी येते. हे फंक्शनल ग्रुपचं फंडामेंटल आहे. आणि फंक्शनल ग्रुप म्हणजे नेमकं काय किंवा आपण एखादा कंपाऊंड दिला तर फंक्शनल ग्रुप त्या कंपाऊंडमध्ये आपण कसे आयडेंटिफाय करू शकतो पहा फंक्शनल ग्रुप. तर सपोज तुम्हाला माहिती आहे कंपाऊंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजन असेल तर त्याला आपण हायड्रोकार्बन म्हणतो. पण कार्बन आणि हायड्रोजन व्यतिरिक्त जर तुम्हाला कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर आढळला किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड किंवा सपोज अशा प्रकारचा CHO ग्रुप किंवा CO ग्रुप, ओके, किंवा NH2 ग्रुप, ओके, म्हणजे कंपाऊंडमध्ये कार्बन हायड्रोजन व्यतिरिक्त जर C डबल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड CHO CO NH2 अशा प्रकारचे जर ग्रुप आढळले तर म्हणायचे फंक्शनल ग्रुप आहेत. ओके, तर त्या फंक्शनल ग्रुपमध्ये आपण काही प्रकार पाहणार आहोत. कुठले की कशा प्रकारे टाइप 1 फंक्शनल ग्रुप म्हणजे त्याची स्पेशालिटी काय आहे किंवा टाइप 1 झाल्यानंतर आपण लगेच पाहणार आहोत ते कोणते टाइप 2. तर आता आपला उद्देश काय की टाइप 1 मध्ये कोणते फंक्शनल ग्रुप येतील, त्याचं नाव काय, आणि त्या जे टाइप 1 मी लिहिलेत ना त्या फंक्शनल ग्रुपचे आपण सफिक्सेस यूज करणार आहे. ते सफिक्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, आपण ते पाहूच कोणते सफिक्स असणार आहेत ते. तर टाइप 1 मध्ये आपण कोणते फंक्शनल ग्रुप पाहणार आहे पहा. मी इथं त्या फंक्शनल ग्रुपचे फॉर्म्युले लिहितो पहा. टाइप 1 मध्ये आपण फंक्शनल ग्रुप इथे लिहिला आहे पहा पहिल्यांदा मी COOH, दिस द फर्स्ट वन. ह्या फंक्शनल ग्रुपचं नाव आहे कार्बोझायलिक ॲसिड. COOH, दिस इज द कार्बोझायलिक ॲसिड. कार्बोझायलिक ॲसिड, COOH कार्बोझायलिक ॲसिड. आणि हा जर फंक्शनल ग्रुप असेल तर त्याला सफिक्स जे आहे, सफिक्स म्हणजे शब्दानंतर शेवटी येतं, इट कम्स आफ्टर द वर्ड, शब्दानंतर शेवटी जे येतं त्याला म्हणतात सफिक्स. तर कार्बोझायलिक ॲसिड म्हणजे COOH ग्रुप जर असेल, ओके, तर त्याला सफिक्स आपण लिहिणार आहे ओइक ॲसिड, OIC, ओइक ॲसिड. ओके, हे कार्बोझायलिक ॲसिडचं स्ट्रक्चर रूपात कार्बोझायलिक ॲसिड अशा पद्धतीने सुद्धा काढतात पहा, लाईक दिस COOH कार्बोझायलिक ॲसिड. ओके, त्यानंतर नेक्स्ट वन इज द, पुढं आपण फंक्शनल ग्रुप पुढचा घेणार आहे पहा COCl. ओके, ह्याला म्हणणार असाइल क्लोराईड, ACYL, असाइल क्लोराईड. ओके, आणि हा असाइल क्लोराईड जर फंक्शनल ग्रुप असेल तर आपण जे सफिक्स यूज करणार आहे त्या यूज करणार आहे OYL क्लोराईड, ऑइल क्लोराईड, ऑइल क्लोराईड हे सफिक्स आपण यूज करणार आहे असाइल क्लोराईड असेल तर. देन द नेक्स्ट फंक्शनल ग्रुप, पुढचा आपण फंक्शनल ग्रुप घेणार आहे पहा अमाइड, CONH2. हे जे दोन आहेत हे ॲसिडचेच डेरिव्हेटिव्हज आहेत पहा. असाइल क्लोराईडमध्ये OH जाऊन कोणाला Cl, अमाइडमध्ये OH जाऊन कुणाला NH2, इट इज द अमाइड. आणि अमाइड जर असेल तर आपण सफिक्स यूज करणार आहेत सेम, कोणतं, अमाइड. ओके, देन द नेक्स्ट पुढचा फंक्शनल ग्रुप टाइप 1 मध्ये आपण शिकणार आहे CN जर फंक्शनल ग्रुप आला तर त्याला दोन प्रकारे आपण मेन्शन करू शकतो. एक नायट्राइल आणि दुसरा प्रकार आहे सायनाइड, नायट्राइल किंवा सायनाइड. त्याला IUPACत आपण सफिक्स नायट्राइल जोडू शकतो, नायट्राइल. ओके, देन नेक्स्ट इज CHO फंक्शनल ग्रुप, CHO. ओके, ह्याचं नाव आहे पहा अल्डिहाइड, अल्डिहाइड. आणि ह्याला सफिक्स आपण जोडू शकतो कोणता, AL. ह्याला आपण सफिक्स जोडू शकतो AL. ओके, देन नेक्स्ट
इज CO. ह्याला आपण म्हणणार आहे कार्बोनिल ग्रुप CO केटोन. ओके, आणि ह्याला सफिक्स आपण जोडणार कोणता पहा, ONE. केटोनला सफिक्स जोडणार आपण ONE. त्यानंतर आपण पुढचा फंक्शनल ग्रुप टाईप 1 मध्ये पाहणार आहे OH, ज्याला आपण नाव देणार आहे पहा अल्कोहोल. याचं नाव आहे अल्कोहोल, आणि अल्कोहोल असेल तर त्याचा सफिक्स आहे OL. पहा, अल्डिहाइडला सफिक्स आहे AL आणि अल्कोहोलला सफिक्स काय आहे OL. देन द नेक्स्ट आपण पाहणार आहे टाईप 1 मधला शेवटचा फंक्शनल ग्रुप NH2. त्या NH2 ला आपण नाव आहे पहा फंक्शनल ग्रुपला अमाइन, आणि सफिक्स पण आपण कोणतं का यूज करणार आहे, अमाइन. ओके, तर टाईप 1चे फंक्शनल ग्रुप लिहिलेले आहेत. तर हे जे फंक्शनल ग्रुप आहेत टाईप 1चे, त्याची ती नाव आहेत आणि ते सफिक्स आहेत. जेव्हा जेव्हा ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये हे फंक्शनल ग्रुप आलं तर त्या कंपाऊंडचं नाव जे आहे त्याचा शेवट ह्या सफिक्सेसने होतं, हे लक्षात ठेवायचं. ही स्पेशालिटी म्हणजे हे जर ग्रुप कंपाऊंडमध्ये आले तर ते सफिक्स तुम्ही वापरले पाहिजेत. आपण त्याचे एक्झाम्पल पाहणारच आहोत. ओके, तर आता पहा, व्हिज्युअली तुम्हाला त्या बाजूला दिसणार आहेत कंपाऊंड, फंक्शनल ग्रुप नंतर त्याचं नाव आणि सफिक्स. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा त्या सफिक्सवरती फोकस करायचा की ते सफिक्स कशा प्रकारे आपण कंपाऊंडमध्ये यूज करतो. त्यासाठी काही एक्झाम्पल आपण इथं पाहू. आता एक इथं कंपाऊंड लिहितो, जो कंपाऊंड कोणता फंक्शनल ग्रुप, दिस कंपाऊंड contain which functional group we can identify easily. Now look, this is the compound. Now this is the which functional group, COOH. So this is the acid. Okay, so when you are going to identify the functional group, you should look carefully. Sometimes what happens, some students look only here, and they immediately write the ketone. Wrong, you should look here also. Here is the OH and here is the carbonyl group, so it is the acid. Okay, sometimes what happens, students look here and they only look this hydrogen, they forgot about this oxygen and they think that it is the aldehyde. So wrong. Okay, aldehyde means CHO, understand? So this is the CO and OH, म्हणजे इथे CO आणि OH आहे. नुसता CO आहे का, नाही, बरोबर OH आहे. सो इट इज द ॲसिड. म्हणजे हा कुठला फंक्शनल ग्रुप आहे पहा, ॲसिड. मग आता आपण इथे ॲसिडचा एक्झाम्पल आपण घेतोय CH3COH, आणि ह्या ॲसिडच्या एक्झाम्पलमध्ये सफिक्स कसा यूज करतोय आपण पहा. वी आर गोइंग टू सी हाऊ द सफिक्स इज युज्ड व्हेन देर इज द प्रेझेन्स ऑफ ॲसिड. नाउ लुक हिअर, 1 2 टोटल कार्बन 2. आता IUPAC नाव देताना एक लक्षात ठेवायचं की ऑलवेज यू हॅव टू काउंट द कार्बन. नेहमी कार्बन काउंट करायचे. कार्बन काउंट केल्यानंतर पॅरेंट अल्केन आठवायचा. म्हणजे आपण अल्केनच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं पहा, आणि हे इझी गोष्ट आहे पहा. 1 कार्बन असेल मिथेन, 2 असतील इथेन, 3 असतील प्रोपेन, 4 असेल ब्युटेन आणि 5 कार्बन असेल तर पेंटेन. इथपर्यंत तुम्हाला माहितीच पाहिजे. आता आपण इमिजिएटली इथं जर लुक केलं, then you identify that total how many carbons, 1 and 2 carbons. मग पहिल्यांदा मनामध्ये नावाच्या स्टेप तयार करायच्या. त्या माइंडमध्ये स्टेप नाव देताना कशा आल्या पाहिजेत त्या मी स्टेप लिहितो, आणि मग फायनली आपण तिसऱ्या स्टेपला नाव परफेक्ट आपण लिहू शकतो. पहिली स्टेप काय आली पाहिजे, 2 कार्बन, सो इथेन, ETHANE, इथेन. ओके, नाव 2 कार्बन, दॅट्स वाय इथेन, बट द फंक्शनल ग्रुप इज COOH. Functional group is COOH. So which is the suffix oic acid? Suffix is oic acid. Okay, suffix is oic acid. Oic acid हे suffix आहे. Suffix is oic acid. मग आता काय करायचं पहा, मनामध्ये इथेन एक वर्ड तयार केला, ओइक ॲसिड. देन यू हॅव टू रिप्लेस दिस ई, हा ई काढून टाकायचा आणि त्याच्याऐवजी यू हॅव टू यूज द वर्ड ओइक ॲसिड. मग नाव कसं तयार होईल बघा, ई काढून त्याच्याऐवजी आपण काय लिहिणार, ओइक ॲसिड. सो दिस कंपाऊंड हॅव्हिंग द नेम, ह्याचं नाव कसं येईल पहा, आपण हा ई काढणार. इन्स्टेड ऑफ ई यू हॅव टू राईट ओइक ॲसिड. सो इथायनिक ॲसिड पहा. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज इथायनिक ॲसिड. काय नाव आलं पहा, इथायनिक ॲसिड. ओके, देन नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल पाहू आपण पहा. CH3 CH2
CH2 CHO. This is the next example. Now look here, total carbon 1 2 3 4. So in mind, remember the parent alkane, 4 carbon, butane. This is the which functional group? CHO means aldehyde. CHO means aldehyde. So suffix is AL. म्हणजे पहिल्यांदा मनामध्ये तुम्ही विचार करणार 4 कार्बन आहेत, ब्युटेन आहे, फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड आहे. सो ही चेंजेस टू AL म्हणजे ब्युटॅनल. म्हणजे डायरेक्ट नाव लिहिण्यापूर्वी पहा असा विचार तुम्ही केला का, 4 कार्बन, सो ब्युटेन, अल्डिहाइड, सो सफिक्स AL. सो ही चेंजेस टू AL, सो ब्युटॅनल. ओके. आता पहा हे जे फंक्शनल ग्रुप आहेत 1 2 3 4 आणि 5, ह्या 5 फंक्शनल ग्रुपची स्पेशालिटी काय आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये हे फंक्शनल ग्रुप जिथं असतील ना तिथूनच नंबरिंग स्टार्ट होते. ओके, जिथे हे फंक्शनल ग्रुप असतील ना तिथून नंबरिंग स्टार्ट होते. म्हणजे आपण VIP फंक्शनल ग्रुप म्हणू शकतो. ओके, म्हणजे जिथं कुठं असतील तिथून नंबरिंग स्टार्ट होते. आणि जेव्हा आता इथं तुम्ही मग इथं प्रश्न पडेल काय ना की इथं IUPAC नाव तर लिहिलं पण नंबरिंग का दिलं नाही? ठीक आहे, इथं ब्रँचेस नाहीत. ओके, ब्रँच कंपाऊंडचं हे नॉमेनक्लेचर नाही, स्ट्रेट चेन आहे. आणि स्ट्रेट चेन तर आहेच आणि तुम्हाला सांगितलेलं की हे फंक्शनल ग्रुप ह्याचा अर्थ ब्युटॅनल आहे म्हणजे AL आहे म्हणजे अल्डिहाइड म्हणजे हा 1 नंबरलाच असणार आहे. ओके, अंडरस्टँड. म्हणजे हे फंक्शनल ग्रुप कंपाऊंडमध्ये जिथं असतील, ओके, डॉमिनंट फंक्शनल ग्रुप जिथं असतील तिथूनच नंबरिंग स्टार्ट होतं. मात्र जर ब्रँच असतील पहा लाईक दिस, ओके, देन यू हॅव टू गिव्ह द नंबर 1 2 3 4. मग 3 नंबरला मिथाइल group, okay, and then you have to write 3-methyl butanol. But now current moment we are just looking regarding to the straight chains. ओके, म्हणजे आता सांगण्याचा उद्देश काय होता की टाईप 1 जर फंक्शनल ग्रुप जर आले तर त्याचे सफिक्स कसे यूज केले जातात ते आपण ह्या 2 एक्झाम्पलद्वारे पाहिलं. ओके, देन द नेक्स्ट आपण अजून काही एक्झाम्पल घेऊ. पहा कोणती एक्झाम्पल घेऊ शकतो पहा आपण अजून, की सपोज द कंपाऊंड लाईक दिस CH3, okay, CH2 and then OH. Okay, OH. Now you have to first count the carbon. How many carbon? 4. बरोबर, एकूण 4 कार्बन आले. 1 2 3 4 कार्बन. So 4 carbon, so parent alkane butane. But it is the OH means alcohol, so he changes to what? Alcohol, OL. So butanol. But हा जो अल्कोहोल आहे, if in organic compound if there is alcohol and while giving the name of IUPAC name you have to mention the number position of alcohol. You have to mention the position of alcohol. Means त्या अल्कोहोलची पोझिशन म्हणजे त्याचा नंबर आपल्याला मेन्शन करावा लागेल, तो किती नंबर अल्कोहोल आहे. स्ट्रेट चेन असेल तरी ह्या जे कंपाऊंड मी आता पहा ब्रॅकेट केलेले, हे तर ब्रॅकेट स्ट्रेट चेनमध्ये हे कंपाऊंड जर आले तर आपण काही नंबरिंग सुद्धा देत नव्हतो, पण इथं तुम्हाला नंबरिंग द्यावी लागणार. ओके, सो 1 2 3 4. सो टोटल कार्बन, हाऊ मेनी कार्बन? टोटल 4 कार्बन. सो 4 कार्बन ब्युटेन. पहा माइंडमध्ये नाव कसं तयार करणार तुम्ही? 4 कार्बन ब्युटेन. ओके, OH मीन्स अल्कोहोल मीन्स सफिक्स OL, बट ही चेंजेस टू OL. सो परत माइंडमध्ये सेकंड स्टेप कशी होईल तुमची तयार? ब्युटॅनॉल. बट इन थर्ड स्टेप यू हॅव टू मेन्शन द पोझिशन ऑफ alcohol. It is in the number 1. So final name butan 1OL. This is the correct name. Final name. What is the final name? butan 1OL. पहा अशा प्रकारे विचार करायचा. आता आपल्याला स्टेज ही आली पाहिजे की आपण डायरेक्टच हे नाव लिहिलं पाहिजे. डायरेक्ट हे नाव लिहिलं पाहिजे आणि हे जो बाकीचा विचार आहे तो मनामध्ये आला पाहिजे. अंडरस्टँड. सो आज आपण आत्ता हे सफिक्सचं महत्त्व पाहिलं कशामध्ये? टाईप 1 मध्ये. तर त्यानंतर आता आपण काय करू पहा, टाईप 1 तुमच्या समोर आहेच आहे. आता आपण इमिजिएटली आपण टाईप 2 पाहू. टाईप 2 आणि टाईप 1 आपण फंक्शनल ग्रुपमध्ये थोडं इम्पॉर्टंट कोणती गोष्ट पाहतो तुम्हाला ते समजेल. ओके, दिस इज द टाईप 1. ओके, नाव टाईप 2 फंक्शनल ग्रुपसाठी आपण काय करू शकतो बा की टाईप 2 फंक्शनल ग्रुप लिहिण्यासाठी आपण अगेन वी हॅव टू राईट द नेम ऑफ
दॅट द टाईप 2 फंक्शनल ग्रुप, जे टाईप 2 मध्ये फंक्शनल ग्रुप येणार आहेत पहा, आणि ते जे काय लिहिणार आहे आपण त्या टाईप 2 फंक्शनल ग्रुपचे काय लिहिणार आहे, सफिक्स. ओके, सो नाव लुक हिअर कशा पद्धती होणार आहे पहा. टाईप 2 फंक्शनल ग्रुप, टाईप 1 आपण पाहिलं पहा, टाईप 2 फंक्शनल ग्रुप. टाईप 2 फंक्शनल ग्रुपमध्ये आपण काय पाहणार आहे पहा, कोणकोणत्या गोष्टी, एफ, CL, BR, I, NO2 आणि इथं काय लिहिलं मी, OR. जेव्हा ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, NO2 आणि OR येईल, हे फंक्शनल ग्रुप आहेत पहा, हे सगळे हॅलोजन आहेत. दिस इज फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन काय आहेत, हॅलोजन आहेत. दिस आर द हॅलो. ओके, मग आपण ह्याला काय म्हणणार आहे पहा, इट इज, यू कॅन कॉल इट इज वॉट, इट इज द फ्लोरो. ह्याला आपण म्हणणार आहे काय, क्लोरो. ब्रोमीनला आपण, ब्रोमीन यू कॅन कॉल इट एज अ ब्रोमो. आयोडीनला आयडो. नायट्रोजनला, NO2 ला आपण काय म्हणणार आहे, नायट्रो. आणि OR असेल, ओके, यू कॅन कॉल इट एज अ अल्कॉक्सी ग्रुप, अल्कॉक्सी. आणि दिस आर रिलेटेड टू अल्किल ग्रुप, आर रिलेटेड टू अल्किल. ORला आपण म्हणणार आहे अल्कॉक्सी. तर ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये ह्यांच्यापैकी कोणताहीच घटक आला तर आपण तो प्रिफिक्स म्हणून यूज करणार आहे. आपण काय यूज करणार आहे, तो प्रिफिक्स म्हणून. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी इथे एक्झाम्पल लिहितो पहा, CH3, CH, CL, CH3. सपोज दिस इज द एक्झाम्पल. आता पहा, क्लोरीन, ओके, इट इज रिलेटेड टू टाइप 2 फंक्शनल ग्रुप. वाय दिस इज रिलेटेड टू टाइप 2? बिकॉज टाइप 2 मीन्स इट शुड यूज ॲज अ प्रिफिक्स, नॉट अ सफिक्स. प्रिफिक्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे इंग्लिशमध्ये ग्रॅमॅटिकली, प्रिफिक्स म्हणजे वर्डच्या आधी येतो, शब्दाच्या आधी. मग प्रिफिक्स म्हणून यूज करायचा आहे. आपण नंबरिंग जर पाहिली पहा, 1 2 3, 2ला क्लोरो, मग तो आपण पहिल्यांदाच यूज करायचा. सो 2 क्लोरो, 2 क्लोरो, टोटल कार्बन 1 2 3, अँड डिरेक्टली हाऊ टू राईट द पॅरेंट अल्केन, 3 कार्बन, 2 क्लोरो, 3 कार्बन. सो व्हॉट इज द नेम, प्रोपेन. ओके, प्रोपेन. अनदर एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल आपण सपोज घेतलं, CH3, देन CH, देन BR, here it is CH2, then CH3. So what will be the name? 1 2 3 4, 2 ब्रोमो. प्रिफिक्स म्हणून आलं का नाही पहा, 2 ब्रोमो आणि 4 कार्बन म्हणजे ब्युटेन. 2 ब्रोमो ब्युटेन. द नेम ऑफ दिस इज 2 ब्रोमो ब्युटेन. ओके, व्हेरी इझी. नाव आता आपण काय करू, फंक्शनल ग्रुपचं कॉम्बिनेशन करू. म्हणजे आपण असा कंपाऊंड घेऊ की ज्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप असतील. नाव लुक केअरफुली, CH3, here it is CH, here it is BR, then CH2, then CH, OH आणि then CH3. आता पहा, हा जो कंपाऊंड आहे फंक्शनल ग्रुपचं कॉम्बिनेशन का, तर ह्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहे पहा. हे आपला OH तुम्हाला आठवते टाईप 1 मधला आणि हा PR टाईप 2 मधला. नाव विच इज टेकिंग टू द प्रायोरिटी, प्रायोरिटी नंबरिंगला कुठून द्यायची, तर दॅट इज द स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर इज द टाईप 1. टाईप 1 मधला जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला प्रायोरिटी आपण द्यायची. मग टाईप 1 मधला फंक्शनल ग्रुप कोणता आपला, OH, त्याला प्रायोरिटी द्यायची नंबरिंग देताना. So you should give the numbering from where the functional group of type 1 is near, means from the right side. समजलं. मग ह्यासाठी तर आपण फंक्शनल ग्रुपचं क्लासिफिकेशन केलं की काही टाईप 1 मध्ये केलं आणि काही टाईप 2 मध्ये. आणि तुम्हाला आता ते लक्षात सोपं आहे पहा, टाईप 1 मध्ये मगाशी लिहिले होते सगळे ते ॲसिड, ओके, असाइल क्लोराईड, अमाइड, अमाइन, ओके, अल्डेहाइड, केटोन, अल्कोहोल आणि अमाइन लिहिते. आणि हे सगळे लिहिलेत कुठले, टाईप 2 मधले. मग नंबरिंग कुठून येईल पहा, 1 2 3 4 5. ओके, नाव मग ह्यातले प्रिफिक्स कोण लिहिणार तुम्ही, टाईप 1 मधले प्रिफिक्स का टाईप 1 मधले प्रिफिक्स, टाईप 1 मधला प्रिफिक्स लिहिणार का टाईप 2 मधला. तर तुम्हाला माहिती आहे टाईप 1 मधले कंपाऊंड ॲज अ सफिक्स लिहितात. टाईप 1 मधले फंक्शनल ग्रुप काय लिहितात, ॲज अ सफिक्स. हा टाईप 1 मधला आहे म्हणजे हा सफिक्स म्हणून येणार, हा शेवटी येणार. आणि हा टाईप 2 मधला आहे म्हणजे हा प्रिफिक्स येणार, म्हणजे पहिल्यांदाच येणार. बघा हा पहिल्यांदाच वापरतो, 4 नंबर BR. सो 4 ब्रोमो, व्हेरी इझी, 4 ब्रोमो. आणि हाऊ टू काउंट द टोटल कार्बन, 1 2 3 4 5 कार्बन. and parent alkane 5 carbon pentane. Okay, and how to change the E to OL, pentanol, but OH at the number 2, so you have to mention the position of 2. So 4 bromo and the name is 4 bromo pentanol.
पेंटॅन टू OL, पेंटॅन टू OL. ओके, अंडरस्टँड. सो आपला जो उद्देश होता दॅट इज द फंक्शनल ग्रुप स्पेसिफिकेशन. टाईप 1 मधले फंक्शनल ग्रुप आले तर सफिक्स म्हणून यूज करायचे, टाईप 2 मधले फंक्शनल ग्रुप यूज आले